Good afternoon, students. We are going to start new lecture. Past continuous. ओके, आपला प्रेझेंट कंटिन्युअस संपला. ओके, फर्स्ट आपण प्रेझेंट कंटिन्युअस घेतला. प्रेझेंट कंटिन्युअस कुठे यूज करत होतो आपण? प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये चालू असलेल्या क्रिया. ओके, जसं मी तुम्हाला आता शिकवतोय, हा काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी सेम काल पास्ट टेन्स शिकवत होतो, ती क्रिया चालू होती. या मोमेंटला ती क्रिया काल काय चालू होती. ओके, मग तो पास्ट कंटिन्युअस टेन्स. आजचा तो चालू आहे, आता जो शिकवतोय मी तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता तुम्ही पण ऐकताय, हा कोणता आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. भविष्यात ऐकणार आहे तो फ्युचर होतो. ओके, पण आता या मोमेंटला काय चालू आहे? तुम्ही ऐकताय, तुम्ही बघतोय, मी उभा आहे, तुम्ही बसलेला असणार किंवा तुम्ही उभे असणार किंवा कोणतरी मुलगा काहीतरी खेळतोय, हे या मोमेंटला चालू आहे. सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि आता आपल्याला जो शिकायचा आहे तो पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस, पास्ट म्हणजे काय? भूत. पास्ट म्हणजे काय? भूत. टेन्स काळ. पास्ट म्हणजे भूत, टेन्स म्हणजे काळ. भूतकाळ. भूत म्हणजे जे पास्ट मध्ये होऊन गेलेल्या गोष्टी, भूतकाळ. ओके, पास्ट टेन्स भूतकाळ. कंटिन्युअस म्हणजे सतत चालू, सतत चालू. आणि याला काय म्हणतात? चालू भूतकाळ. भूतकाळात चालू असलेल्या घटना किंवा क्रिया. ओके, जसं की मी टीव्ही पाहत होतो, मी गावाला जात होतो, ती येत होती, ती जात होती, आम्ही हे करत होतो, एखादी गोष्ट करत होतो, लास्टला होते लागतो. ओके, प्रेझेंट मध्ये काय लागत होता? शेवटी आहे लागत होता. सेंटेन्स काय घेतलं होतं आपण? मी जात आहे वाटतं, तो जात आहे, असं काहीतरी सेंटेन्स घेतलेलं होतं. याच्यामध्ये घेऊ आपण नवीन सेंटेन्स घेऊ वाटलं असतं. मी खेळत आहे घेतलं. मी खेळत आहे, हे प्रेझेंटचं सेंटेन्स होतं. मी ज्या ठिकाणी तो होता, तो खेळत आहे. आता सेंटेन्स घेतोय, मी खेळत आहे. या सेंटेन्सला जर आपल्याला पास्ट करायचं असेल तर, या सेंटेन्सला आपल्याला पास्ट करायचं असेल, आता मी खेळत आहे, मी खेळत आहे म्हणजे आता सपोज आई आपल्याला आवाज देते, इकडे आपण काय होतो? नाही नाही, मी नंतर येतो, मी आता खेळत आहे. मी आता खेळत आहे असं पूर्ण वाक्य नाही बोलत आपण. आपण काय करतो? मी खेळतोय, मी खेळतोय. मी खेळतोय म्हणजे काय? ती क्रिया आता चालू आहे, मी खेळतोय, आता चालू आहे ती क्रिया. मी खेळतोय, मी खेळत आहे. ओके, हे फक्त शुद्ध मराठी झालं. आपल्या मराठी भाषेत, गावठी भाषेमध्ये मी खेळतोय, मी जातोय, मी बोलतोय, मी येतोय, मी पाहतोय, पाहतोय, जातोय, खेळतोय असं बोलतो आपण. डायरेक्टली शॉर्ट करतो, मी खेळत आहे, पण ती आता क्रिया चालू आहे, मी खेळत आहे. आता याला जर पास्ट मध्ये करायचं असेल तर, मी खेळत होतो, मी खेळत होतो. फक्त आहेच्या ठिकाणी काय लागलाय मित्रांनो? आहे निघून गेला आणि या ठिकाणी काय लागलाय? होतो. खेळत खेळत मी मीच्या ठिकाणी मीच लागलाय, फक्त खेळतच्या सॉरी होतोच्या आहेच्या ठिकाणी होता झालाय, म्हणजे इथे चेंज झालाय. सेम इंग्लिश मध्ये काय होणार आहे ना, जिथे तुम्ही आहे यूज करत होते त्या ठिकाणी चेंज होणार आहे. आहे कुठे यूज करत होते? जसं मी खेळत आहे, आय एम प्लेइंग, आय एम प्लेइंग, हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य झालं. आय एम प्लेइंग. आता काय होणार आहे? आय पण तसंच राहणार आहे आणि प्लेइंग पण तसंच राहणार आहे, कारण इथे मी आणि खेळत हे दोघं जसे तसेच आहे, फक्त चेंज आहेच्या ठिकाणी होता झालाय. सेम इथे चेंज होणार आहे एमच्या ठिकाणी. एम काय असतो? आपला हेल्पिंग वर्ब. एम काय असतो मित्रांनो? हेल्पिंग वर्ब. मराठीमधले हे दोघं हेल्पिंग वर्ब, आहे आणि होता. आहे वरून समजतं की ते सेंटेन्स आत्ता चालू आहे. मी खेळतोय म्हणजे मी खेळत आहे, ते सेंटेन्स आत्ता प्रेझेंट मध्ये चालू आहे. ज्यांना मराठी येते त्यांना 100% समजणार आहे की मी खेळत आहे म्हणजे आत्ता चालू आहे. ओके, ज्यांना मराठी समजत नसेल त्यांना नाही समजणार. पण मी खेळत होतो म्हणजे ह्या होतोवरून समजतं तो ती क्रिया चालू होती, पण ती पास्ट मध्ये चालू होती. आहे म्हणजे वर्तमान काळात, होतो म्हणजे पास्ट टेन्स मध्ये. मग हेल्पिंग वर्ब चेंज झालेला आहे. हा मराठीचा तसाच इंग्लिशचा पण चेंज होणार. आयला आय तसंच राहणार, प्लेइंगला प्लेइंग तसंच राहणार, फक्त एमच्या ठिकाणी चेंज होणार कारण आहेच्या ठिकाणी होता लागलाय. मग एमच्या ठिकाणी काय लागणार? तर एमच्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब लागतात भूतकाळामध्ये वॉच आणि वर, वेअर. वर यूज करा, वेअर यूज करा. pronunciation
प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. वॉज वेअर. ओके. WAS वॉज, WRE वेअर. हे दोघं आपले हेल्पिंग वर्ब आहेत. प्रेझेंट मध्ये काय होते? एम, इज, आर हे प्रेझेंट मधले हेल्पिंग वर्ब होते. पास्ट मधले हेल्पिंग वर्ब काय? वॉज अँड वेअर. वॉज कशासाठी यूज करतात मित्रांनो? सिंग्युलर. आणि वेअर कशासाठी यूज करतात? प्लुरल. वर मध्ये हेल्पिंग वर्ब काय असतात आपले? सॉरी, सब्जेक्ट काय असतात? अगोदर आपण सब्जेक्ट राईट करून घेते. आय, यू, ही, शी, वी, दे आणि इट हे काय आहे? आपले सब्जेक्ट आहेत. हे काय आहेत? आपले सब्जेक्ट आहेत. आयला सिंगल असल्यामुळे, सिंग्युलर असल्यामुळे काय लागणार? वॉच. यूला वेअर, ही वॉच, शी वॉच, वी वेअर, दे वेअर, इट वॉच. आयला वॉच, यू वेअर. यू म्हणजे तू, एक असेल तरी पण वेअर, अनेक असेल तरी पण वेअर. ओके. यू वेअर, ही वॉच, शी वॉच, वी वेअर, दे वर, इट वॉच. ओके. वरच यूज करतात. त्याचं प्रोनाउन्सिएशन मोस्ट ऑफ वरच घेतात, पण काही काही स्टुडंट्स वेअर करतात. ओके. वेअर केलं तर ठीक आहे, वर केलं तर ठीक आहे, पण मोस्ट ऑफ वरच यूज केला जातो. सेंटेन्स. सेंटेन्स मेक कसं होणार? जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं त्यानुसार मराठी बनणार, पण इंग्लिशमध्ये कसं होणार? इंग्लिशमध्ये आपल्याला पहिला फॉर्मॅट घ्यावा लागतो सब्जेक्टचा. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि V1 ING. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, V1 ING आणि ऑब्जेक्ट. सेम फॉर्मॅट प्रेझेंटसाठी यूज केला होता आपण, बरोबर? सेम फॉर्मॅट आपण प्रेझेंटसाठी यूज केला होता. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, V1 ING, ऑब्जेक्ट. फक्त प्रेझेंट मध्ये हेल्पिंग वर्ब लागत होते ॲमिझान, आता लागणारे वॉज वेअर. प्रेझेंट मध्ये आपण मराठीत बोलत होतो आहे, आता यूज करायचा आहे होता, होता, होती, जे काय असेल. आता इथे आपण यूज केला ही. हिला हेल्पिंग वर्ब काय लागणार मित्रांनो? ही वॉच. हिला हेल्पिंग वर्ब काय लागणार आहे? वॉच. ही वॉच. याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी लास्ट व्हिडिओजमध्ये दिले. लास्ट व्हिडिओजमध्ये बघा, नाहीतर हे समजणार नाही नेमकं कशाला काय यूज करतात, काय यूज केलं जात आहे. ओके. ही म्हणजे एक वचन. सो सब्जेक्ट आपला ही, हेल्पिंग वर्ब वॉच, ही वॉच. वर्ब आपला यूज केला होता, मागचाच यूज करू म्हणजे समजणार, कन्फ्युजन होणार. PLAYING, प्लेइंग. ही वॉज प्लेइंग. ही वॉज प्लेइंग म्हणजे ही वॉज प्लेइंग क्रिकेट. ही वॉज प्लेइंग क्रिकेट. ही वॉज प्लेइंग क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळत ही वॉज प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत होता. इथे जर आय असता सब्जेक्ट तर आय वॉज प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत होतो. यू असता तर यू वर प्लेइंग क्रिकेट, तू क्रिकेट खेळत होता. ही वॉज प्लेइंग क्रिकेट, शी वॉज प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत होती. वी वर प्लेइंग क्रिकेट, आम्ही किंवा आपण क्रिकेट खेळत होतो. दे वर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत होते. आणि इट जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, इटच्या ठिकाणी डायरेक्टली ॲनिमलचे नाव यूज करा डायरेक्टली, किंवा नॉन लिव्हिंग थिंग यूज करा. डॉग वॉज बार्किंग, कुत्रा भुंकत होता, जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतला होता. ट्री वॉज मुव्हिंग, झाड हलत होते. ट्री वॉज मुव्हिंग, झाड हलत होते. ही वॉज प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत होता. आता प्लेइंगच्या ठिकाणी वर जेवढी जास्त लर्न करणार तेवढी जास्त चांगले तुमच्यासाठी. जसं की ही वॉज कटिंग ॲपल, तो सफरचंद कापत होता. ही वॉज कटिंग ही वॉज इटिंग ॲन ॲपल, तो ॲपल खात होता. ही वॉज वॉचिंग मूवी, तो चित्रपट पाहत होता. या सगळ्या कशा होता म्हणजे क्रिया कुठे चालू आहे? भूतकाळात. तो चित्रपट पाहत आहे. ही इज वॉचिंग मूवी, तो चित्रपट पाहत आहे. ही इज वॉचिंग मूवी, तो चित्रपट पाहत होता. ही वॉज वॉचिंग मूवी. ओके. देन मी अभ्यास करत आहे. आय एम स्टडिंग. मी अभ्यास करत आहे. आय एम स्टडिंग. मी अभ्यास करत होतो. आय वॉज स्टडिंग. तू जात आहे. यू आर गोईंग. तू जात आहे. तेच जर पास्ट करायचं असेल तर यू वर गोईंग. तू जात होता. ओके. मी पाहिलं तू जात होता. ओके. ती प्रोजेक्ट सबमिट करत आहे. शी इज सबमिटिंग प्रोजेक्ट. प्रेझेंटमध्ये आत्ता जर क्रिया चालू आहे, ती प्रोजेक्ट सबमिट करत आहे. शी सबमिटिंग प्रोजेक्ट. ती प्रोजेक्ट सबमिट करत होती. शी वॉज सबमिटिंग प्रोजेक्ट. ती प्रोजेक्ट सबमिट करत होती.
तो तिच्यासोबत बोलत होता. मी पाहिलं तो तिच्यासोबत बोलत होता. ही वॉज टॉकिंग विथ हर. तो तिच्यासोबत बोलत होता किंवा तो बोलत होता. ही वॉज टॉकिंग, तो बोलत होता. तो बोलत आहे, मी पाहतोय तो बोलतोय. ही इज स्पीकिंग किंवा टॉकिंग, तो बोलत आहे. समजलं मित्रांनो. वर्ब मोस्ट ऑफ लर्न करा. जेवढी जास्त वर्ब लर्न होणार तुमची तेवढी जास्त सेंटेन्सेस मेक होणार. आता याचा निगेटिव्ह करायचा. याचा निगेटिव्ह करायचा असेल तर काय करणार? फर्स्ट यूज सब्जेक्ट, देन डायरेक्टली यूज हेल्पिंग वर्ब, देन नॉट, V1, ing and all. सेम आहे. याचा निगेटिव्ह करायचा. याचा निगेटिव्ह कसा होणार? ही वॉज नॉट वर्ब प्लेइंग. ही वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळत नाही. हे सेंटेन्स पण कंप्लीट आहे. तो क्रिकेट खेळत नाही. नाही हा प्रेझेंट टेन्स झाला. तो क्रिकेट खेळत नव्हता. ही वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत नव्हता. हे सेंटेन्स कंप्लीट आहे. ही वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत नव्हता. हा झाला पास्ट टेन्स. क्रिकेट खेळत नव्हता, ती क्रिया चालू नव्हती. ही वॉज नॉट लिसनिंग, तो ऐकत नव्हता. ही वॉज नॉट गोईंग, तो जात नव्हता. शी वॉज नॉट गोईंग, ती जात नव्हती. यू आर नॉट गोईंग, तुम्ही जात नव्हते, तू जात नव्हता. ही वॉज नॉट कटिंग, तो कापत नव्हता. ही वॉज नॉट वॉचिंग, तो पाहत नव्हता. ही वॉज नॉट वॉचिंग, मग काय पाहत नव्हता? ही वॉज नॉट वॉचिंग मूवी, तो चित्रपट पाहत नव्हता. वी वर नॉट कमिंग, आम्ही येत नव्हतो. वी वर नॉट कमिंग. वर का यूज केला मित्रांनो? कारण वी नंतर वीला हेल्पिंग वर्ब लागतो. वर हे सर्व आपले हेल्पिंग वर्ब आहेत, हे आपले सब्जेक्ट आहेत. वी वर नॉट कमिंग, आम्ही येत नव्हतो. मग आम्ही पुण्यावरून येत नव्हतो. वी वर नॉट कमिंग फ्रॉम पुणे. आम्ही मुंबईवरून येत होतो. वी वर कमिंग फ्रॉम मुंबई. वी वर नॉट कमिंग फ्रॉम पुणे. आम्ही पुण्यावरून येत नव्हतो, आम्ही मुंबईवरून येत होतो. ओके. ती झोपत होती. शी वॉज स्लीपिंग, ती झोपत होती. ती झोपत नव्हती. शी वॉज नॉट स्लीपिंग. बाळ झोपत होते. बेबी वॉज स्लीपिंग, बाळ झोपत होते. बाळ झोपत नव्हते. बेबी वॉज नॉट स्लीपिंग, बाळ झोपत नव्हते. समजले? होते आणि नव्हते. पण हे लक्षात ठेवा की मित्रांनो, की ते फक्त आणि फक्त कंटिन्यू क्रिया चालू असेल भूतकाळात तरच, क्रिया झालेली असेल तर नाही. तो खेळलेला होता, ती गेलेली होती, ती झोपलेली होती, ते बोललेले होते, नाही चालणार. ते बोलले होते, मला आठवते ते बोलले होते, नाही, ते बोलत होते. त्यांनी कापलेलं, त्यांनी सफरचंद कापलं होतं इन द सेन्स कापून झालं होतं, संपली होती क्रिया. कापलं होतं त्यांनी, सफरचंद कापलेलं होतं, नाही चालणार. तो सफरचंद कापत होता. तो पिक्चर पाहत होता. ज्यावेळेस पाहण्याची क्रिया असेल, तो पिक्चर पाहत होता. मी पाहिलं, तो पिक्चर पाहत होता. ती सिरियल पाहत होती. तिने सिरियल पाहिलेलं होतं म्हणजे क्रिया पूर्ण झाली. सो पाहिलेलं होतं नाही, पाहत होती, जात होती, बोलत होती, ऐकत होती, क्रिया चालू होती. समजलं मित्रांनो? सब्जेक्टमध्ये आय, यू, ही, शी, वी, दे पैकी काहीही यूज करा. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली नेम यूज केला तरी चालेल. श्याम वॉज प्लेइंग, श्याम खेळत होता. श्याम वॉज वॉचिंग, श्याम पाहत होता. श्याम वॉज गोईंग, श्याम जात होता. श्याम वॉज नॉट गोईंग, श्याम जात नव्हता. श्याम वॉज नॉट कटिंग, श्याम कापत नव्हता. श्याम वॉज नॉट क्लिनिंग, श्याम साफ करत नव्हता. श्याम वॉज नॉट क्लिनिंग, श्याम साफ करत नव्हता. डॉग वॉज नॉट बार्किंग, कुत्रा भुंकत नव्हता. डॉग वॉज बार्किंग, कुत्रा भुंकत होता. ट्री वॉज मुव्हिंग, झाड हलत होते. ट्री वॉज नॉट मुव्हिंग, झाड हलत नव्हते. कॅट वॉज ड्रिंकिंग, मांजर पीत होती. कॅट वॉज नॉट ड्रिंकिंग, मांजर पीत नव्हती. कॅट वॉज ड्रिंकिंग मिल्क, मांजर दूध पीत होती. कॅट वॉज नॉट ड्रिंकिंग मिल्क, मांजर दूध पीत नव्हती. समजलं मित्रांनो? पण होता झाला, नव्हता झाला. ज्यावेळेस तुम्हाला कोणीतरी प्रश्न करणार किंवा तुम्ही कोणाला तरी प्रश्न करणार आहे, त्यावेळेस तुम्ही होता किंवा नव्हता सांगू शकता. जसं की मी त्याला जर विचारलं, खोटं बोलू नको, तो काल क्रिकेट खेळत होता का, हे मला खरं सांग. तो काल क्रिकेट खेळत होता का? तो काल क्रिकेट खेळत होता का? किंवा तो क्रिकेट खेळत होता का? होता का? ज्यावेळेस प्रश्न येणार आहे त्यावेळेस समोरचं सांगेल, हो सर, तो क्रिकेट खेळत होता.
तो क्रिकेट खेळत होता किंवा सर तो क्रिकेट खेळत नव्हता. पण प्रश्न येणं गरजेचं आहे. प्रश्न तो क्रिकेट खेळत होता याच्यासाठी काय करायचं मित्रांनो, फक्त यांची प्लेस चेंज करायची जसं आपण अगोदर यूज केलं तसं. यूज हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट, V1, ING and object. वॉच सुरुवातीला वॉच ही प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत होता का. तो क्रिकेट खेळत होता का. वॉज ही प्लेइंग क्रिकेट. आन्सर काय, तो क्रिकेट खेळत होता, ही वॉज प्लेइंग क्रिकेट, किंवा तो क्रिकेट खेळत नव्हता, ही वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट. पण प्रश्न काय, तो क्रिकेट खेळत होता का. तो क्रिकेट खेळत होता का, त्याचं मराठीत आन्सर येईल तो क्रिकेट खेळत होता किंवा तो क्रिकेट खेळत नव्हता. इंग्लिशमध्ये तो क्रिकेट खेळत होता का, आता वॉज ही प्लेइंग क्रिकेट. आन्सर काय, ही वॉज प्लेइंग क्रिकेट किंवा ही वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट. तो सफरचंद कापत होता का, तो सफरचंद कापत होता का. वॉज ही कटिंग ॲन ॲपल, वॉज ही कटिंग ॲन ॲपल. उत्तर काय, तो सफरचंद कापत होता. ही वॉज कटिंग ॲन ॲपल, तो सफरचंद कापत होता. आणि जर तो कापत नसेल तर ही वॉज नॉट कटिंग ॲन ॲपल, तो सफरचंद कापत नव्हता. ओके. ती घरामध्ये काम तर कोणतंच झालेलं नाही. ती खरं सांग, ती सिरियल पाहत होती का, किंवा तू सिरियल पाहत होती का. तू सिरियल पाहत, तू तास दिवसभर काहीच काम नाही केलं, तू खरं सांग तू सिरियल पाहत होती का. वर यू वॉचिंग सिरियल्स, वर यू वॉचिंग सिरियल्स, तू सिरियल्स पाहत होती का. समोर बायको काय सांगेल, नाही मी सिरियल पाहत नव्हती. ती तर खोटंच बोलणार आहे. मी सिरियल पाहत नव्हती म्हणजे आय वॉज नॉट वॉचिंग सिरियल्स. मी सिरियल पाहत नव्हती, मी भगवद्गीता वाचत होती. मी सिरियल पाहत नव्हती, आय वॉज नॉट वॉचिंग सिरियल्स. मी सिरियल्स पाहत नव्हती, मी भगवद्गीता वाचत होती. आय वॉज रीडिंग, मग आय वॉज रीडिंग, काय रीडिंग, आय वॉज रीडिंग भगवद्गीता, आय वॉज रीडिंग द भगवद्गीता. मी भगवद्गीता वाचत होती. ओके, समजलंय. पहिले प्रश्न येणं गरजेचं आहे, then त्याला तुम्ही आन्सर करू शकता. सब्जेक्टमध्ये काय येणार आहे, दे, वी, यू, ही, शी, काही यूज करा. तू गावाला जात होता का. वर यू गोइंग टू विलेज, टू टाउन. आय वॉज गोइंग टू विलेज, मी गावाला जात होतो. आय वॉज नॉट गोइंग टू विलेज, आय वॉज नॉट गोइंग टू टाउन, मी गावाला जात नव्हतो. तू फॉर्म सबमिट करत होती का, सॉरी ती फॉर्म सबमिट करत होती का. वॉज शी सबमिटिंग फॉर्म, ती फॉर्म सबमिट करत होती का. आन्सर काय, शी वॉज सबमिटिंग फॉर्म, ती फॉर्म सबमिट करत होती. आणि जर नसेल करत तर शी वॉज नॉट सबमिटिंग फॉर्म. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो टेन्स हा फक्त आणि फक्त कंटिन्युअस मध्येच यूज केला जातो. पास्ट मध्ये ती क्रिया चालू असली पाहिजे, भूतकाळात ती क्रिया चालू असली पाहिजे. समजला हा टेन्स. ओके, याच्यानंतर जर आपण याचे WH घेऊ, त्याच्यानंतर आपण फ्युचर कंटिन्युअस चालू करू मित्रांनो. ओके, चलो बाय बाय, हॅव अ गुड डे.